नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे की आज आहे सॅटरडे आणि आपण निघालेलो आहोत आउटिंगला. तर ऑफिसची आउटिंग आहे ॲक्च्युली. सो बघूयात आता, मजा येणार आहे आज, मस्त एन्जॉय करणार आहेत आपण. आणि ऑफिसची आउटिंग आहे म्हणजे आम्ही झालो आहेत, विला बुक केलेला आहे पानशेतला. तर तिकडे चाललेलो आहोत आणि सगळे येत आहेत आता कलिग्स वगैरे. तर बाईक्सवरच जाणार आहोत आम्ही. बघू जातानाची मजा वगैरे सगळं आपण कॅप्चर करणारच आहोत, पण मजा येणार आहे आज. तर असं आहे सगळं. बघू. आपण आलेलो होतो चेन्नई फूड कोर्टला आणि मस्त असा इडली आणि वडा आपण आता ब्रेकफास्ट करत आहोत. मस्त असं इडली आणि चेन्नई फूड कोर्ट एक नंबर. लेफ्ट भिसारी कॉलनीमध्ये आहे, एक नंबर आहे चेन्नई फूड कोर्ट, लेफ्ट भिसारी कॉलनी. हे वडा जो आहे ना, असं खाण्यात मजा वेगळी असते. डायरेक्ट स्पूननी काय खाणार आपल्याला. मित्रांनो, विषय असा आला आहे की बाहेर आले की पाऊस सुरू झाला आहे आणि माझ्या लक्षातच नाही छत्री यायची, कारण पाऊस तेव्हा नव्हता रूमवर असताना. आणि आता झाला पाऊस सुरू आणि व्यवस्थित आता भिजणार आहे. जाईपर्यंत मस्त भिजतच जायचं आहे आता. आणि बघूयात आता काय, आता एन्जॉय करायलाच चालले, भिजत जाऊया, नो प्रॉब्लेम. चलो. आता आपण आलेलो आहेत वेद भवनच्या स्टॉपला आणि ते सगळे भाई लोक आलेले आहेत. तर येतीलच ते आले की आपण मस्तपैकी गाडीवर बसून स्विंग जाणार आहोत. तर चलो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की म्हणजे तिथून इथपर्यंत येऊस तर पाऊस आला आणि इथं पोहोचलो खाली की पाऊस गेला आहे. राहुल हाय, राहुल हाय, अक्षर. तर आपली मित्र बळ आहे थोडासा, त्यावर तर आता आहे. आणखी जण येत आहेत काही जण. तर बघूयात कसा जर्नी असेल सगळा. चलो. तर मित्रांनो, हे बघा सगळी गँग आलेली आहे आपली, ठीक आहे, ऑफिस गँग. आणि आपण आता निघालो पानशेतला आणि भाईंना थोडंसं काही घ्यायचं आहे, आम्ही ते पुढे जाऊन घेतो, ठीक आहे. तर चला मग, चलो सुरू. तर मित्रांनो, आमचा जर्नी सुरू झालेला आहे आणि सोहम भाऊ गाडी चालवत आहेत आपले. आणि विषय असा झाला आहे, आमची गाडी पळेनाच झाली किती. आम्हाला असं वाटतं गाडीत आणखी एक गिअर पाहिजे होता, आहे का नाही सोहम? काय म्हणणं आहे तुझं? एक गिअर पाहिजेच होता सोहमचं पण असं म्हणणं आहे. आम्ही आता आलो इथं वारजेला आणि पैसा देणं घेणं पटत नाही म्हणाला, हाय नाही म्हणाला, हां रमेश वांजळे ब्रिज धायरी फटायला आलो आपण आता. आणि हे बघा इकडे गँग, सगळे गँग आहे सगळी. तर म्हणत आहे आपण आलेलो आहोत खडकवासला म्हण. आपण आलो आहोत खडकवासला डॅमला आणि आपण सुंदर असं दृश्य दिसतंय. येस, पाणी दाखव, पाणी दाखव, पाणी दाखवतोय भाई. इकडे दाखव समोरचं. बघा बघा गाईस. तर मित्रांनो, पहिल्यांदा कसं होतं, खडकवासल्याला खाली पण उतरून द्यायचे. तर आता ते सगळं बंद झालेलं आहे ॲक्च्युली. काही कारणास्तव बंद केलं असेल त्यांनी, पण मजा यायची खाली उतरून मस्त पोहायला वगैरे जायचे लोक. हो भाई काय करताय. तर असा विषय होता पहिले, पण एक नंबर आहे, काहीच विषय नाही. आता मस्त पाणी बिणी आलेलं आहे पावसामुळं आणि एक नंबर व्ह्यू. कसं वाटतं तुला? एकदम हां वाटतं भाई, एक नंबर. सोहम भाऊ येत आपले, सोहम भाऊला पण तुम्ही जरा वातावरण एकदम भारी वाटते. थांबू की भाई, काही विषय नाही. आपले 2 कार्यकर्ते. आपण पाहू शकता, हा आपला ब्लॉगर आहे. उभं नाही करायचं, आडवाच धरायचा मोबाईल सगळा. तर आपण आता इथे मस्त फोटोज काढायला थांबलेलो छानपैकी. आणि इकडे बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे, ठीक आहे. बघा हा मस्त खडकवासलाचा व्ह्यू आहे असा जबरदस्तमध्ये. तर मित्रांनो, आपण अशा रीतीने आता इथून निघालेलो आहोत, ठीक आहे. इकडे बघा हे मिलिटरीचं आहे इथे, ठीक आहे. तर व्हिडिओ वगैरे काढून देत नाही तिकडे जास्त, पण आपण आता हळूच काढलेला आहे व्हिडिओ. आणि खडकवासल्यापासून पुढे आपण आलेलो आहोत. काय टेन्शन घेऊन तरी असा व्ह्यू आला पाहिजे. मस्त व्ह्यू बघ बरं, जबरदस्तमध्ये. आणि तर असा विषय आहे सगळा. आपण चाललेलो आहे हौसाई रिसॉर्टला. अरे जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंदवारे, ला 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 ला. तर मित्रांनो, विषय असा झाला आहे, आपण जी बाईक घेतली अजित भाऊची बाईक आहे. अजित भाऊची बाईक दिलेली आहे, पण त्या बाईकला एकतर
तर हॉर्न वाजत नाहीये, हॉर्न मध्येच वाजतोय, दोनदाच वाजतोय, दोनदा वाजला की हॉर्न बंद होतो. हो भाई 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 हॉर्न बंद होतोय. आणि विषय असा झालाय, जर हॉर्न वाजलाच तर ब्रेक नीट लागत नाहीये, तरी आपण आता गाडी घेऊन चाललेलो आहे अशा रीतीने. तर बघूया आता. हां, मॅक्सिमम 50च्या पुढे जातच नाही, त्यामुळे आपल्याला ते जरा विचार करून चालावं लागते. पोलिसांची गाडी आलेली आहे, हळूच चला. पोलीस तिकडे कशाला गेले तर पोलिसांची गाडी होती इथे बघा. नेव्हल एक्सपेरिमेंटल बे आहे, थोडंसं असं करून टाकतो. नेव्हल एक्सपेरिमेंटल बे. घाबरायचं नाही भाई, घाबरायचा विषय नाही, करायचा काय नाही, विषय नाही. मस्तपैकी ना नाच करते काय यायलाच लागतंय जबरदस्तमध्ये. आणि अशा रीतीने आपण चाललेलो आहे मग जबरदस्तमध्ये. आपण आता सिंहगड फाट्याला आय थिंक पोहोचतो. सिंहगडला जो रोड जातो तिथं पोहोचतो. तिथून आपण राईट साईडला पानशेतला जाणार आहोत आणि तिथून मग पानशेतवरून आपण जाणार. पानशेतच्या रोडलाच ते रिसॉर्ट आहे आणि जबरदस्त रिसॉर्ट आहे. लेक व्ह्यू आहे मस्त. मला गेल्यावर मी दाखवतो रिसॉर्ट वगैरे आणि जबरदस्त विषय होणार आहे आता. त्यामुळे तुम्ही ब्लॉग बघत राहा फक्त. पुढं एक नंबर विषय होणार आहे. आपण वेगवेगळे गेम खेळणार आहे. राईड एक नंबर गेम खेळणार आहे. आपण तिथं जाऊन आपण स्विमिंग करणार आहे. तिथं आपण विषय खोल करणार आहे डायरेक्ट. त्यामुळे फक्त तुम्ही बघत राहा आणि असाच आपला म्हणजे काय म्हणते ब्लॉग बघत राहा. जबरदस्त विषय होणार आहे. तुम्ही फक्त बघा आता. चला. तर मित्रांनो, आपण आता इथे सिंहगडच्या पायथ्याला ॲक्च्युली आलेलो आहोत. म्हणजे आपण इथून आता पायथ्याला वळणार आहोत आणि तुम्ही इकडे बघू शकता. थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल सिंहगड जो आहे तर त्याचे तुम्ही बघू शकता. इकडे वरती जो व्ह्यू दिसतोय हा इथे जो दिसतोय इथे हा आहे सिंहगड. तुम्ही बघू शकता असं मस्त असा व्ह्यू दिसतोय सिंहगडाचा. आणि या लोकांचं ॲक्च्युली भाग्य म्हणावं लागेल की असा मस्त व्ह्यू त्यांना सकाळी उठल्या भेटतो इथल्या लोकांना. काय म्हणतात हां, तिथे महाराज राहणं म्हणजे खरंच खूपच नशीब लागतं त्याला म्हणू शकतो आपण. आणि खूप सुंदर असं आहे. तर चलूया असंच बघत हळूहळू सगळ्या गोष्टी आपण जाऊयात पुढे. व्ह्यू आहे इकडनं वरनं. आपण आता पानशेतला चाललेलो आहोत आणि वरच्या साईडला आपण आलेलो आहे. खालचं मग बघू शकता तुम्ही असं बॅकवॉटर. हे मला वाटतं खडकवासल्याचं बॅकवॉटर आहे सगळं आणि त्यामुळे एक नंबर व्ह्यू दिसतो. एक नंबर तुम्ही बघू शकता. आता पानशेतला आपण चाललोय. आपण जिकडे आपला स्पॉट आहे किंवा जिकडे आपला रिसॉर्ट आहे तिकडे आपण चाललेलो आहोत. पण एक नंबर मजा येते हा हिरवा निसर्ग बघून. हे सगळं हिरवे गालीचे वगैरे असं एक नंबर व्ह्यू वगैरे आहे आणि जबरदस्त मजा येते. तुला कसं काय, तुला भारी वाटतं का नाही भाई? एक नंबर. काय वाटतं सांग ना मग भाई. मग आपल्या भारी वाटते भाई. ब्लॉगर चांगला आपला. ब्लॉगरच जबरदस्त आहे का? मग तर असं आहे भाई. इथे एक रिसॉर्ट आपलं पुढे घाटातून वगैरे जायचंय. मस्त पैकी असे घाट वगैरे आहेत. मस्त असा की बाबा गालीचा आहे. मस्त रिसॉर्ट आहे तिकडे पुढे आणि असं थंड वातावरण झालंय. आणि जाऊन परत आता स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आम्हाला. असा इथे असा विषय होणार. इकडे बघ, इकडे बघ. एक नंबर विषय भाई. नुसता जाळून दूर संकटात चाललाय. नुसता धूर. आणि आमची गाडी त्याच्यात अशी खतरनाक आहे ना भाई, काय सांगा तुम्हाला. 50च्या वर स्पीडच जायला गाडीचा आमच्या. नुसता गाडी. तर मित्रांनो, आपण आलेलो इथे हौसाई लेक रिसॉर्ट. ठीक आहे. आणि आपण तिकडे चाललेलो आहोत. मस्त असं आपल्याला आता काय म्हणतात त्याला ऑफ रोडिंग करत जायचं आहे वगैरे. विषय खोलमध्ये चाललेला आहे आपला. आपण ह्या ऑफ रोडिंगमध्ये पडू पण शकतो पण आपल्याला जरा आरामात जावं लागणार आहे. कारण गाडी बिडी पंक्चर झाला इकडे अवघडच मॅटर रे. गाडी आपल्याकडे एवढी भारी वाली नाही आहे. कसा विषय बघा भाई. इकडे रिसॉर्ट दिसतंय आपलं, जरा चांगलं वाटतं रिसॉर्ट. बाई लेक बिग आतमध्ये व्यवस्थितपणे जबरदस्त. आपण आता इथे पोहोचलेलो आहे हौसाई लेक रिसॉर्टला. हे बघा आता इथून मस्त एंट्री करायची. असं छानपैकी इथे एंट्री आहे. ठीक आहे. इथं हो आलोच. इथे विषय आहे. इकडे मस्त असं कॅन्टीन वगैरे आहे. लंच त्यांचा काहीतरी 2 वाजेपर्यंत सुरू होतो. आपण पहिलं आता थोडंसं स्नान वगैरे करूया. तिकडे बघू शकता इकडे स्नान करण्यासाठी आपल्याला कुंड आहे. इकडे बघू शकता हे स्नान कुंड आहे इकडे. आणि इकडे आपली सगळी गँग चाललेली आहे. इकडचे जे काही हे बघा ओके बिना भायांचा कसा आला इथे. इथे आपण इथे वास्तव्य असणार आहे 2 दिवसांचं आपलं. आणि इथे मस्त असं चिखल वगैरे आहे. तुम्ही चिखलात देखील खेळू शकता इथे. अरे आणि तिकडे लेक पण आहे. हे बॅकवॉटर आहे का इकडे बघू शकता. असा मस्त व्ह्यू आहे आपल्याला समोर. आणि इथे आपली रूम आहे. इकडे सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे. आणि हे आपले
हे बघा राहुल भाई येते आपले. आपला राहुल भाई आहे, ठीक आहे. आपला टीममेट आहे, आपल्या शहरी बसतो कलिक. आणि तिकडे बघू शकता हा कोणी बघ इकडे ही शार्दूल आतमध्ये दिसत नाहीये. हा आला. अरे भाई ये स्विमिंग पूल है, ये तो शुरू होते ही खत्म हो गया भाई. हाँ काय रे कॉपीराइट क्लेम नाही भाई, कॉपी करायची नाही. लयच पिवळण. हां दिसलं पाहिजे ना भाई, काही भाई ना त्याच्यात विषय. इकडे जाऊ दे, मला तर वाटतं तिकडे मोठा स्विमिंग पूल आहे, तिकडेच जावं. मित्रांनो तुम्हाला मोठा स्विमिंग पूल दाखवतो मी. तर एक नंबर स्विमिंग पूल आहे, मोठाचे मोठा. अरे तिकडनं पण व्ह्यू आहे वाटतं. ये बरं इकडे. मला तर वाटतं हे इकडचं स्विमिंग पूल मध्ये जावं मोठ्या. जबरदस्त स्विमिंग पूल है इथे. अक्षत मेरे को लग रहा है भाई इधर ही जाते हैं हम, इस स्विमिंग पूल में. बड़ा स्विमिंग पूल है इधर. और भाई डायरेक्ट इकडे पाण्यातच एंट्री आहे. मुझे तैरना तो नहीं आता है, पर डर नहीं लगता. हा काय, अरे मी बिना चप्पलचं चालू इकडे चालत. एक नंबर आहे भाई इकडे. तर इकडे जेवायला वगैरे पण बसता येतं मस्त, आहे का नाही. हा हा, तर भेळचा प्लॅन इथं झालेला आमचा. आम्ही आफ्टर डिनर संध्याकाळी मस्त येऊन बसणार आहोत, असं चाललंय प्लॅन. चांगलं आहे तसं, मस्त आहे. म्हणजे स्विमिंग पूल थोड़ा मोठा पाहिजे होता. हाँ वही हम भी यही बात. लेकिन अभी क्या है, स्विमिंग पूल बड़ा करके भी क्या करेंगे. नहाना तो वो कॉर्नर में है ना अपने को नहाना तो उस कॉर्नर में है, तो स्विमिंग पूल बड़ा करके क्या करेंगे भाई. बराबर है क्या. नहीं नहीं उनका ही है क्या. नहीं वो अलग है ना, वो अलग है, वो अलग आहे. तो असं आहे सगळं रिसॉर्ट. हे मग बघा इकडे मस्त व्ह्यू आहे इकडे. आणि हे बघा अजित भाऊ ज्यांनी हे सगळं आपली आउटिंग प्लॅन केलेलं आहे, हे अजित भाऊ आहेत आपले, ठीक आहे. मेंडिक्स डेव्हलपर. कुठं काय जागा असेल तर सांगा, तसं रिक्वायरमेंट असेल तर. 6850 सगळ्यांना त्या डाल देतो. इधर आने के बाद ये वाईफाई चेक करो, कोई इश्यू नाही. अहो काय करायचं असं रूम मध्ये जाऊन दिसणार. हा त्यामुळे ते खालीच थांबले. हा इकडे हे पण आहे ना रूम आपली. इथे गेलं नाही कोणी. अरे तुम्ही पलीकडच्यात कोण राहिला नाही. नाही कोणीच नाही, तुम्हीच सगळे वरती गेलाय. हा ना, हा मग ते खाली राहते इकडच्या रूम मध्ये. इथं 5 जण येतं, मग 2 जण आणि आणखी 1 जण खाली येईल, होऊन जाईल. बरोबर चालतंय की काय नाही. आपण असंही आपण रात्रभर खाली तर. हे एक गँग असं मस्त. आता आम्ही पोहायला चाललेलो आहे, स्विमिंग करायला चाललेलो आहोत भाई. ओ अजित भाऊ, अहो एवढी गर्दी म्हणलं कसं जायचं आता. हा जेवण करून जायचं का म्हणलं. नाही जेवण करून गेलो भाई, परत भूक लागणार आपल्याला. 1 तासात 2दा थोडी जेवण देतात ते. चला भाई लांबून बघू नका नुसतं. चला असू दे ना, याला काय तो. आपण उतरायचं भाई, उतरतात बरोबर येतात बाहेर. चल एका साईडनं कडकडकडन भाई मस्त वगैरे असं. एक नंबर आलाय भाई तगड़ा फोटो. थोड़ा सा इच्छी हो रहा है. इच्छी हो रहा है क्या. तो भाई अभी उतरने वाले स्विमिंग में. जाने का ना भाई अंदर. हाँ भाई जरूर. चलो भाई जाते फिर. गँग येते आमची सगळी. आली की मग उतरणार आहोत मस्त.